स्वराज्याची घडी हळूहळू मजबूत होत होती. पहिल्यांदा तोरणा, मग राजगड, मग कोंढाणा असे किल्ले ताब्यात घेतल्यानंतर शिवराय आणि त्यांचे मावळे नव्या योजना आखण्यात व्यस्त होते. अशातच राजगडावर एक धक्कादायक बातमी आली. आदिलशहातील मुस्तफा खान व बाजी घोरपडे यांनी दगाफटका करून शहाजीराजांना कैद केले. राजगड सुन्न झाला. जिजाबाई व्याकुळ झाल्या. शिवराय गंभीर विचारात पडले. त्याच्यातच अजून एक बातमी आली. आदिलशहातील एक बलाढ्य सरदार फत्ते खान स्वतः सैन्य घेऊन चाल करून येतोय. शिवरायांचा निर्धार झाला. शत्रूला जोरदार उत्तर द्यायचे. महाराजांनी आपल्या बिनीच्या मोहऱ्यांना जवळ बोलवले. फत्ते खानाला झेरीस मिळवणे आहे. झालं. मावळ्यांच्या अंगात नवच बळ संचारलं. हर हर महादेव गर्जना गहू लागल्या. फत्ते खानच्या फौजेतील बाळाजी हैबतराव याने शिरवळचा सुभान मंगळ हा भुईकोट किल्ला आधीच ताब्यात घेतला होता. शिवराय संतापले. आदेश दिला, शिरवळ, ठाणे आणि सुभान मंगळ तातडीने ताब्यात घेणे. मावळे उठले. त्यात कावजी मल्हार, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे यासारखे मातब्बर शिलेदार होते. रात्रीच्या अंधारात मराठ्यांची तुकडी निघाली. सुभान मंगळ दूरवर दिसत होता. पहाटेच्या सुमारास अचानक हल्ला चढवण्यात आला. सगळीकडे हर हर महादेव, हर हर महादेव घोषणा ऐकू येत होत्या. कावजी मल्हार आणि इतर जणांनी किल्ल्यातील फौजेवर अक्षरशः तुटून पडले. किल्ल्याचा दरवाजा अखेर पडला. मराठे आत घुसले. तुंबळ धुमस चक्री उडाली. कावजी मल्हार, गोदाजी वाघ इत्यादींनी अद्भुत शौर्य दाखवले आणि बाळाजी हैबतरावाचा अखेरीस पराभव झाला. किल्ले सुभान मंगळ पुन्हा एकदा स्वराज्यात सामील झाला. ही तारीख होती 8 ऑगस्ट 1648.